नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या अतिक्रमण नोटिसांना विखे पाटलांकडून स्थगिती. हर्षवर्धन पाटील. जलसंपदा मंत्र्यांकडून धरणग्रस्त शेतकऱ्यांचे बहुतांशी प्रश्न मार्गी. हर्षवर्धन पाटील यांनी नामदार विखे पाटील यांचे मानले आभार. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना जलसंपदाने दिलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती देण्याचा व या गाळपेर जमिनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना कराराने भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. जलसंपदा मंत्र्यांकडून उजनी पाणलोट क्षेत्रातील संबंधित बहुतांशी प्रश्न हे सांघिक प्रयत्नांमुळे मार्गी लागले असल्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीनंतर बुधवार दिनांक 4 दिली. तसेच यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले. उजनी धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत थेट घेऊन नुकतेच बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी दिले होते. त्यानुसार आज बुधवार दिनांक 4 मार्च मुंबईत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांची सविस्तर माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री सदाभाऊ खोत आदी मान्यवर उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, उजनी पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, दौंड, कर्जत, करमाळा, म्हाडा या तालुक्यातील असलेली सुमारे 13,000 हेक्टर संपादित असलेली वहिवाट असलेली गाळपेर जमीन ही जाहीर प्रकटन करून धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 11 महिने कराराने 12 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. उजनी धरणाला लागून मोठी भिंत आहे. तिथे फ्लोटिंग सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प नियोजित आहे. मात्र या प्रकल्पाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येऊन व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेण्याचे ठरवलेले आहे. उजनी धरणाला लागून मोठी भिंत आहे. तिथे फ्लोटिंग सोलर पॉवर एनर्जी प्रकल्प नियोजित आहे. मात्र या प्रकल्पाची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येऊन व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेण्याचे ठरलेले आहे. तसेच उजनी धरणालगत 350 हेक्टर जमीन आहे. या ठिकाणी पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे. मात्र सध्या तेथे 60 ते 70 हेक्टर जमीन शेतकरी वहिवाटत आहे. तसेच उजनी गावठाण येथेही 250-300 हेक्टर जमीन असून तेथेही पर्यटन केंद्र प्रस्तावित आहे. तिथेही शेतकरी जमीन वहिवाटत आहेत. या दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांवरही अन्याय होऊ देणार नाही. या दोन्ही ठिकाणचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईपर्यंत पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये असा धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय बैठकीत जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांनी घेतल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, उजनीची कॉलनी वसाहत आहे, तिथे लोक राहतात. मग आता हा सगळा प्रकल्प झाल्यानंतर एकतर रांजणी किंवा उजनी गाव आहे, त्याच्यामध्ये वर्ग करावे किंवा त्याला स्वतंत्र गावठाण करावं आणि स्वतंत्र महसूल सजा करावी. या संदर्भातही चर्चा बैठकीत झाली. तसेच अधिवेशन संपल्यानंतर पुणे येथे कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयामध्ये सविस्तर बैठक धरणग्रस्त शेतकऱ्यांसमवेत घेण्याचे आजच्या बैठकीत ठरले आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही असा विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये उजनीच्या बऱ्याच विषयावरती बैठक झाली आणि ह्या बैठकीला कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे मामा, त्याचप्रमाणे आमदार सदाभाऊजी खोत व इतर सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आणि आजच्या बैठकीमध्ये मूळ 4 प्रश्नावरती चर्चा झाली. पहिला प्रश्न जो होता तो उजनीच्या बॅकवॉटरच्या भागामध्ये जे काही गाळपिरीची जी जमीन आहे किंवा जी जमीन धरणाकरता बफर झोन म्हणून ॲक्वायर केली होती, तिथं बऱ्यापैकी शेतकरी जमीन ते वहिवाटतात. कारण ती शेतकऱ्याची जमीन आहे, तिथं पाणी पण जात नाही आणि आतापर्यंत शेतकरी त्या जमिनी वहिवाटत होते. परंतु 258 हेक्टरच्या नोटिसा त्या जलसंपदा खात्यांनी काढल्या. त्यामुळे त्या सगळ्या 5-6 तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये
अराजक निर्माण झाला म्हणून एक कृती समिती स्थापन झाली. आज आमच्याबरोबर कृती समितीचे आणि शेतकरी संघटनेचे पण बरेच सहकारी आमच्याबरोबर उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला आम्ही ही मागणी केल्यानंतर विखे पाटील साहेबांनी ह्याला स्थगिती दिलेली आहे. दुसरा निर्णय, या गाळपेरीच्या ज्या जमिनी आहेत त्या जवळजवळ 13,000 हेक्टर आहेत. इंदापूर तालुका, दौंड तालुका, कर्जत तालुका, माढा तालुका, करमाळा तालुका, तर इथल्या पण जमिनी ज्या गाळपेरीच्या जमिनी आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत त्याला हात लावायचा नाही आणि त्याचं जाहीर प्रकटन काढायचं आणि 11 महिन्याच्या 12 वर्षाच्या करारानं शेतकऱ्याला ज्याची जमीन गेलेली त्याला किंवा धरणग्रस्त असेल त्यालाच फक्त ह्या जमिनी वहिवाटीसाठी द्याव्यात. आणि त्याचा जो काही नजराना असेल, भाडेपट्टा असेल, तो पूर्वी आपल्याकडे GR आहे त्या GR प्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी. हा पण निर्णय आजच्या बैठकीत झाला. तिसरा महत्त्वाचा निर्णय, उजनी धरणाला लागून जी मोठी भिंत आहे तिथं फ्लोटिंग सोलर पॉवर एनर्जी हा एक नवीन प्रकल्प येतोय. ह्या सगळ्या प्रकल्पाची विस्तारानं संपूर्ण माहिती मंत्री महोदयांनी आम्हा सर्वांना देण्याचं मान्य केलेलं आहे. ती माहिती आल्यानंतर मग त्याबद्दलचा पुढचा निर्णय सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती नेमकी काय ते बघून घ्यायचं, हे पण आजच्या बैठकीत ठरलं. त्याच्यानंतर तिथं खाली उजनी धरणाच्या लगत एक 350 हेक्टर जमीन आहे, तिथं टुरिझम स्पॉट करायचं आहे. पण तिथं ॲक्च्युली 60-70 हेक्टरमध्ये शेतकरी जमीन वहिवाटतात ते, आणि मग त्या शेतकऱ्यावर बी अन्याय होऊ नये म्हणून त्याच्याबद्दल पण एक सविस्तर अहवाल तयार करावा. तोपर्यंत कुठलीही कारवाई होऊ नये, तो पण एक निर्णय तिथं झाला. तिकडं उजनी गावठाण जी आहे तिथं पण एक 250-300 हेक्टर जमीन आहे, तिथं पण टुरिझम स्पॉट करायचं म्हटलं, पर्यटन केंद्र करायचं म्हटलं तर तिथं पण काही शेतकरी जमीन वहिवाटत आहेत. तर त्यांच्यावर पण अन्याय होता कामा नये, त्याच्याबद्दलचा पण सविस्तर अहवाल द्यायचं मान्य केलेलं आहे. आणि उजनीची जी कॉलनी आहे, वसाहत आहे, पाटबंधारे वसाहत, ती आता तिथं लोक राहतात. मग आता हा सगळा प्रकल्प झाल्यानंतर एक तर रांजणी गावाकडे ती ग्रामपंचायतमध्ये वर्ग करावी किंवा त्याला लागून उजनी गाव आहे त्याच्यामध्ये वर्ग करावी किंवा त्याचं स्वतंत्र गावठाण करावं आणि स्वतंत्र महसुली सजा करावा, अशा पद्धतीची चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आजच्या ह्या बैठकीमध्ये विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो आणि सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो. आणि आता इथं आज काही सगळ्यांना इथं बोलवता आलं नाही कारण शासकीय मिटिंग होती. मला वाटतं अधिवेशन संपल्यानंतर पुण्याला कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये एक 3 तासाची बैठक त्या भागातले सगळे जे प्रमुख शेतकरी आहेत आणि या संघर्ष समितीतले जे सहकारी आहेत आणि सदाभाऊ खोत असतील किंवा कृषी मंत्री भरणे मामा असतील किंवा असे आम्ही एकत्र बसू विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि बाकीच्या राहिलेल्या विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा होऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. मग पाणी परवानगीचा प्रश्न आहे, दंडात्मक आकारणीचा प्रश्न आहे, त्यानंतर इतर पण शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत. या सगळ्या बाबतीत अधिवेशन संपल्यानंतर एक वेगळी बैठक होईल आणि त्यातून शेतकऱ्याला न्याय कसा देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मी एवढंच आवाहन करतो सर्व या माध्यमातून की आता कुणी घाबरून जायचे काही कारण नाही. बऱ्यापैकी आपला प्रश्न आता मार्गी लागलेला आहे आणि ह्यातून निश्चितपणानं या सगळ्या शेतकऱ्याचं सांघिक हा परिश्रमाचा हा विजय असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा मी सरकारचा आभार मानतो. पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.